सुनबाई नोकरी करणारी असेल तर सासूबाईंनी कसं वागायला हवं, नाही तर ही कथा हृदयस्पर्शी नक्की ऐका. सीमाचं डोकं दुखत असल्या कारणाने काल सकाळी उशिरा उठली आणि उशिरा उठल्यामुळे तिने राजू म्हणजे तिच्या नवऱ्याला डबा बनवून दिला नाही, तर तो डबा न घेताच ऑफिसला निघून गेला. हे पाहिल्यानंतर त्याची सासूबाई म्हणजे सीमाताई तिच्यावर खूप ओरडल्या आणि त्या ओरडून म्हणाली की अगं सुनबाई, मला अपेक्षा नव्हती की तू इतकी बेजबाबदार कशी काय झालीस. तसं तर आजकाल तुझ्याकडून जास्त चुका होत आहेत. काल बिचारा राजू उपाशीच ऑफिसला निघून गेला आणि तू मात्र झोपून राहिलीस, असं देवकीताई आपली सून सीमाला ओरडतच म्हणाल्या. अहो सासूबाई, ते काल माझं खूप डोकं दुखत होतं, त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं. माझी झोपसुद्धा पूर्ण झाली नाही आणि वरून काही दिवसापासून माझ्या पोटात विचित्रच वेदना होत आहेत. ते हे दिवसातून अनेकदा. मला खूप थकवा जाणवतो. फक्त यामुळेच ताईंच्या घरी मिठाई पाठवणं माझ्या डोक्यातून निघून गेलं. मी लगेचच आता त्यांना फोन लावून सांगते, हे बाजारातून काहीतरी घेतील आणि ताईंना देऊन येतील, असं सीमा म्हणाली. हो ठीक आहे. खूप झाली कारणं आता. तुझं तर आता हे दररोजच झालं आहे. तुला इतक्या वेदना होत होत्या का की साधं मिठाईच्या दुकानात फोन लावणं सुद्धा झालं नाही. तुला माहीत आहे की सण 2 दिवसावर आला आहे आणि ती बिचारी एकटी काय काय करणार. जर तुला तिची काही मदत करायला सांगितली तर तू काही ना काही कारणं देतेसच किंवा तुला काही ना काही होत राहतं. जेव्हापासून सोनू जन्माला आला आहे तेव्हापासून तुझं नखरे संपतच नाहीत, असं देवकीताई आपल्या सुनेला म्हणजे सीमाला रागानेच म्हणत होत्या. आई, कृपया करून माफ करा. यापुढे मी काळजी घेईन, ही गोष्ट पुढे वाढू नये याची. आणि म्हणून सीमाने समजूतदारपणा दाखवला आणि शेवटी तिच्या सासूला तिच्या वेदनांचा काही फरक पडत नव्हता. पण अशा परिस्थितीत तिला बोलतासुद्धा येत नव्हतं. तरीसुद्धा तिने तिच्या नवऱ्याला म्हणजेच राजीवला फोन करून आपल्या नंदेला बाजारातून काही मिठाई आणून तिच्या घरी पोचवण्यासाठी फोन लावला. अगं काय आहे ही आई पण ना. अगं सीमा, आज मी खूप जास्त व्यस्त आहे. मला रात्री घरी येण्यास देखील उशीर होईल. कृपा करून तू आईला काहीतरी कारण दे ना, असं म्हणून राजू लगेचच फोन कट केला. आता सीमा काय करू शकणार होती. तिने एक डोकेदुखीची गोळी घेतली आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला. त्यानंतर ती मिठाईच्या दुकानात जाण्यासाठी निघाली. दुकानात पोहोचताच ती दुकानदार काकांना विचारू लागली की काका, तुमच्याकडे आता मिठाईमध्ये काय काय तयार आहे. मला माझ्या नंदेच्या घरी घेऊन जायचं आहे, तेही आजच. आता मी आलीच आहे तर काहीतरी घेऊनच जाते. अगं सुनबाई, फक्त बेसनाचे लाडू शिल्लक आहेत. एक काम करू, उद्या सकाळी सकाळी तुझी नणंद आरतीच्या घरी सर्व तिची आवडती मिठाई मी पाठवून देतो आणि तुमच्या घरीसुद्धा काहीतरी गोड पाठवतो. तसंही आता संध्याकाळ झाली आहे, मग काय फरक पडतो. तसंही तुझी तब्येतही बरी दिसत नाही आणि तुझे डोळेसुद्धा सुजलेले दिसत आहेत, असं म्हणत ते दुकानदार काका सीमाला तब्येतीबद्दल विचारू लागले. आणि ती म्हणाली, अहो काका, असंच आजकाल वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो आणि आता सणांचे दिवस आहेत, त्यामुळे जास्त वेळ आरामही करता येत नाही. खरं तर ते दुकानदार काकांचे देवकीताईंच्या कुटुंबियांसोबतचे अगदी जुने नाते होते. ते काका अगदी घरासारखे एक होते, जसे काही घरातली व्यक्तीच आहे. घरात जेव्हाही काही कार्यक्रम होत तेव्हा ते सर्व गोड वस्तूंची ऑर्डर त्यांनाच दिली जात होती. ते जेवणाची सुद्धा ऑर्डर घेत. तसंच जर कोणाच्या घरी काही गोड पाठवायचं असलं तर सुद्धा त्याची जबाबदारी ते दुकानदार काकाच घेत. अगं सीमा, तर असं काही असेल तर मी उद्या खस्ता जिलेबी बनवतो आणि सकाळी सकाळी गरम दुधासोबत ते घे, म्हणजे तुला थोडी ताकद येईल. ऐक, आता मी मस्त अद्रक घातलेला मसालेदार चहा बनवला आहे. तसंही संध्याकाळची वेळ आहे, मग जाता जाता गरम चहा पिऊन जा की, असं म्हणत त्या काकांनी सीमाला बसण्यास सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी गरमागरम चहासोबत एक समोसासुद्धा दिला.
तेव्हा तिला लगेचच तिच्या आईची आठवण आली. पहिला घास तोंडात टाकताच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. कसं तरी करून तिने स्वतःला सावरलं आणि तो चहा संपवला. त्यानंतर तिने सासूबाईंसाठी आणि राजूसाठी सुद्धा काही समोसे घेतले. घरी आल्यानंतर ती सासूबाईंना म्हणाली, आई मी काकांकडून आली आहे. ते ताईच्या आवडीची मिठाई अगदी ताजी बनवून उद्या सकाळी सकाळी त्यांच्या घरी पाठवून देतील. राजू म्हणाला की तो ऑफिसवरून उशिरा येणार आहे, म्हणून मी विचार केला की आपणच जाऊन त्या काकांना बोलावून यावं. आणि हे घ्या, हे मी गरम गरम समोसे आणले आहेत. लगेच चहाही ठेवते. असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली आणि सासूसाठी चहा बनवून घेऊन आली. ती त्यांना चहा देते असं म्हणाली, आई जर तुम्ही म्हणत असाल तर आज खिचडी बनवू का? कारण राजूसुद्धा उशिरा येणार आहे, मग तो जास्त काही जेवणार नाही. अगं सुनबाई, आता मी काय बोलू? हा खिचडीचा बहाणा तर घरात प्रत्येक दुसऱ्या दिवशी होत आहे. तुला जे योग्य वाटतं ते कर, असं देवकीताई अगदी रागाने म्हणाल्या आणि त्या समोसे खाण्यात व्यस्त झाल्या. त्यानंतर त्या सोनूला खेळवू लागल्या. सीमा खिचडीला फोडणी टाकून देवघराची स्वच्छता करू लागली. सीमा या घरात आपला नवरा राजू, 1 वर्षाचा मुलगा सोनू आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होती. घराच्या काही अंतरावरच सीमाची मोठी एक नणंद आरती, आपला नवरा आणि 5 वर्षाचा मुलगा अंश याच्यासोबत राहत होती. तिच्या नवऱ्याला सरकारी नोकरी होती आणि सहसा त्यांची बदली ही होत असायची. यासाठी तिचे सासू सासरे गावातच राहत असे. आता मुलगी इतक्या जवळच राहते तर आई तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल हे साहजिकच होतं. आणि वरून आपली मुलगी एकटी राहते म्हणून तिची जास्त काळजी घेत. मग संपूर्ण दिवस आपली मुलगी काय काय करेल, कसं करेल, किती थकली असेल, तिचा मुलगा किती मस्तीखोर आहे, अशा अनेक गोष्टींची त्यांना काळजी वाटत. आणि वरून प्रत्येक सणाच्या दिवशी तिचे सासू सासरे तिच्या इथे जेव्हा यायचे तेव्हा तर त्यांना खूपच चिंता वाटत असायची. असं इथे मात्र सीमा एक आरामदायक जीवन जगत आहे, कारण सोनूला पाहण्यासाठी तिची मदत करते असं त्यांना नेहमीच वाटत असायचं. असो, इथे सीमा देवघर स्वच्छ करत होती आणि तिथे तिची सासू बडबड करत होती की बिचारी सकाळी उपाशी जाते आणि रात्री नुसती खिचडी खायला मिळते. ही महाराणी अशी किती थकली आहे देवा. देवजाणू काहीही असलं तरी सीमाने तिची कामं पूर्ण केली. तिने सासूबाईंना खिचडी वाढली आणि स्वतः सोनूला भरवायला बसली. तिच्या सासूबाई सोनू सोबत खेळतच होत्या आणि तर त्याची सर्व कामं सीमालाच करावी लागत होती. जेव्हा तिने पाहिलं तेव्हा सोनूचा डायपर पूर्ण भरलेला होता. आधी तिने त्याला डायपर बदलला आणि त्यानंतर त्याला जेवण भरवलं. तोपर्यंत राजू घरी आला होता. मग ती उठून स्वयंपाकघरात गेली आणि राजूसाठी ताट वाढू लागली. तिच्या सासूबाई तर आराम करण्यासाठी स्वतःच्या खोलीत झोपल्या होत्या. तिचे सासरे गावी गेले होते, त्यामुळे तिची सासू लवकरच झोपत होती. अगं बरं झालं तू समोसे आणलेस, मला बऱ्याच दिवसापासून खाण्याचं मन होतं, असं राजू जेवणाच्या टेबलावर बसून सीमाला बोलत होता. त्यावर सीमाने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. मग तो सीमाला विचारू लागला, काय गं सीमा, अजून डोकेदुखी थांबली नाही का? तितक्यातच खोलीतून आवाज आला की हो, अजून विचार, तू तर तिला डोक्यावरच चढवून ठेवला आहेस. एकतर दिवसभर उपाशी राहा आणि वरून आल्यानंतर तिची आरती ओवाळ. हे ऐकताच राजू सीमाला म्हणाला, अगं सोड, आईच्या अशा गोष्टींना चल, आता जेवण झालं आहे, आपण आतमध्ये जाऊ, गप्पा मारू, असं म्हणत राजू सोनूला घेऊन खोलीत जाऊ लागला. थकलेल्या सीमाला केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. मकर संक्रांतीचा सण अगदी 2 दिवसावर होता. दुसऱ्या दिवशी जसं तसं करून तिने सर्व साफसफाई केली आणि सोबतच सोनूचं खाणं पिणं. सासूबाईंचे टोमणे या सर्व गोष्टी तर ती करतच होती. दुपारी काका मिठाई घेऊन घरी आले. सुनबाई, मी उद्या काम करणाऱ्या मुलासोबत गाजराचा हलवा पाठवतो, मग तुला ताकद येईल. आणि हो, आरतीच्या घरी सर्व गोष्टी पाठवल्या आहेत बरं का. परत काही कामं असतील तर सांग. ठीक आहे काका, आज रात्री तुम्ही आमच्यासाठी छोल्याची भाजी आणि रोटी पाठवाल का? कारण आजचा दिवस संपूर्ण कामातच जाईल.
त्यामुळे स्वयंपाक बनवण्यास थोडासा त्रास होईल, असं सीमा त्या दुकानदार काकांना म्हणाली. हो सुनबाई, नक्की. तितक्यातच मागून आवाज आला की अहो, आमच्या मुलीसाठी सुद्धा छोले आणि कुलचे पाठवा बरं. ती सुद्धा कामात व्यस्त असेल. बिचारी एकटी सर्व काही सांभाळते. हे ऐकून सीमाला खूप राग आला, पण गप्प राहणं तिला योग्य वाटलं. हो वहिनी, नक्कीच पाठवतो. आणि तितक्यातच सोनू झोपेतून उठतो आणि भुकेने रडू लागतो. सीमा काम सोडून खिचडी बनवण्यासाठी तसेच त्याचे कपडेसुद्धा बदलण्यासाठी निघून गेली आणि त्यानंतर ती सोनूला घेऊन सासूबाईंच्या खोलीत पोहोचली. तोपर्यंत बाहेर जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे ती आपलं आणि सासूबाईचं ताट वाढून त्यांच्या खोलीत घेऊन गेली. ती घाबरत घाबरत म्हणाली, आई, राजू आल्यानंतर आज मला थोडा वेळ स्वयंपाकघरात मदत केली तर आजच किचनची सर्व कामे होती. राजू सोनूला सांभाळेल. अजून ती बोलतच होती की तिची सासू रागानेच म्हणाली, अरे वा महाराणी, काय युक्ती सुचवली तू. संपूर्ण दिवस तू सोनूला सांभाळण्यात घालवला आणि मी म्हणजे संध्याकाळी तुला कामामध्ये मदत करू. आणि बिचारा राजू ऑफिसमध्ये दिवसभर मच्छर मारतो का काय, किंवा तो घरी आल्यावर मुलाला सांभाळता येईल. घरात तू अशीच एकटीच असते जी कामं करतेस. तसंही घरात रात्रीचा स्वयंपाक बनवणार नाहीस, बाहेरूनच तर मागवून घेणार आहेस. तरीसुद्धा तू इतकी थकली. हे ऐकताच सीमा अगदी गप्प झाली. रात्री राजू ऑफिसवरून आल्यानंतर तिने सोनूला राजूकडे दिलं आणि स्वयंपाकघराचं काम सुरू केलं. सोनू झोपी गेल्यानंतर राजू त्याला पाळण्यात झोपवलं आणि तो सीमाची मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात आला. सांग सीमा, मी तुझी काय मदत करू, म्हणजे तुझं काम लवकर होईल. अरे राजू, तू खालची कामं कर, मी वरची कामं करून घेते. यानंतर राजूने एक मोठा झाडू सीमाकडून घेतला. राजू आपल्यासोबत आहे या गोष्टीमुळेच ती खूप खुश झाली आणि अगदी पटापट काम करू लागली. सर्व कामं आटपून सीमाने दोघांसाठी चहा बनवला. मोठ्या आनंदाने ते दोघेही चहाचा आस्वाद घेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राजू ऑफिसला गेल्यानंतर सासूबाईंनी एक मोठी लिस्ट सीमाच्या हातात दिली आणि म्हणाल्या की या सर्व गोष्टी बनवायच्या आहेत आणि सोबत जावयाच्या घरीसुद्धा पाठवायच्या. आणि त्या कारण आरतीची अजून साफसफाई झालेली नाही, त्यामुळे ती या गोष्टी बनवू शकणार नाही. मी जरा बाहेर जात आहे आणि येता येता काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते, असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या. आता एका बाजूला घरची सर्व कामे आणि दुसऱ्या बाजूला बाळाला सांभाळणं, अशा दोन्ही गोष्टी सीमाला करायच्या होत्या. त्या लिस्टमध्ये तिळाची पोळी, तिळाचे लाडू, भोगीची भाजी आणि भाकरी असं लिहिलेलं होतं. तिने सोनूचा पाळणा स्वयंपाकघरात आणून तिथेच ठेवला आणि ती दिवसभर काम करत राहिली. ती दिवसभर कामात व्यस्त राहत होती. संध्याकाळ होत आली आणि जवळपास सर्व गोष्टी तयार झाल्या. त्या दिवशी राजूसुद्धा लवकरच घरी आला होता. त्यामुळे त्यानेसुद्धा स्वयंपाकात थोडी का होईना पण थोडीफार मदत केली होती. घरी आल्यानंतर तो आईबद्दल विचारू लागला. तेव्हा सीमा म्हणाली, नाही, त्या कुठे गेल्या आहेत ते त्यांनी मला सांगितलं देखील नाही. काही वेळानंतर देवकीताई घरी आल्या. हे घे सीमा, मी रात्रीसाठी चपाती भाजी आणली आहे. भाजी गरमागरम करून घे, खूप भूक लागली आहे. चला आपण लगेचच जेवण करून घेऊ, असं म्हणून त्या स्वयंपाकघरात व्यंजन पाहण्यासाठी पोहोचल्या. सर्व गोष्टी पाहताच त्या म्हणू लागल्या, अगं, या गोष्टी कमी पडणार नाहीत का? आरतीच्या घरी तिचे सासू सासरे सुद्धा येणार आहेत. तिथे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात गोष्टी पाठवाव्याच लागतील. तू पण ना, खरंच. अच्छा, हे बघ राजू, जेवण झाल्यानंतर गाडी काढ. चल, आजच आपण या सर्व गोष्टी आरतीकडे देऊन येऊ, कारण उद्या परत आपल्याला वेळ मिळणार नाही आणि सोबतच जावयासुद्धा भेटून येऊ, असं म्हणत त्या डबे भरू लागल्या. सीमाने लगेच सर्वांसाठी ताटं वाढली आणि राजू जेवण झाल्यानंतर सर्व डबे गाडीमध्ये ठेवू लागला. त्यानंतर पुढचे 2 दिवस सरामध्ये निघून गेले आणि या दरम्यान सीमाला अनेकदा पोटात वेदना होतच होत्या. पण सण होता म्हणून तिने डॉक्टरांकडे जाण्यासाठी नकार दिला. अगं सीमा, आरतीचे सासू सासरे आले आहेत, त्यामुळे तू सर्वांना स्वयंपाक बनवून पॅक करून ठेव.
आपण तिथेच जाऊन जेवण करू. सणामुळे आपली त्यांच्यासोबत भेटही होईल असं देवकीताई सकाळी सकाळी आधीच देऊ लागल्या. राजू आपल्या आईचं म्हणणं खोलीतून ऐकतच होता. तो म्हणाला, आई, मी स्वयंपाक हॉटेलमधून घेऊन येतो. या सणाच्या नादात सीमा खूप थकली आहे आणि तसंही इतक्या जणांचा स्वयंपाक बनवण्यात संपूर्ण दिवस निघून जाईल, असं म्हणून तो ऑफिससाठी निघून गेला. अरे वा, सुनबाई नवऱ्याला काय मुठीत ठेवले. अगदी जोरूचा गुलाम झाला आहे तो. त्याला अशी कोणती मोठी पोच मिळते, जरा मलाही सांग ना. मी तर माझ्या संपूर्ण आयुष्यात असं कधी करू शकली नाही, असं देवकीताई सीमाला टोमणे मारतच म्हणाल्या. यावर सीमाने काहीच उत्तर दिलं नाही आणि गपचूपपणे आपल्या कामात व्यस्त झाली. संध्याकाळी राजू, सीमा आणि देवकीताई सर्वजण आरतीच्या घरी जाण्यासाठी निघाले. तिथे जाऊन सीमाने सर्व डबे स्वयंपाकघरात ठेवले आणि आरतीसोबत चहा नाश्त्याची सोय करू लागली. अगं बाळा सीमा, तू तर खूपच स्वादिष्ट आणि असे लाडू बनवतेस. आम्ही तर बोटं चाटतच नाश्ता केला. खरंच तू आरतीची खूपच मदत केली, असं आरतीची सासू सीमाला म्हणाली. अहो ताई, आता मुलीसाठी हे सर्व करणं आमची जबाबदारी आहे. यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, असं म्हणत देवकीताईंनी पूर्ण श्रेय घेतलं. बोलता बोलता जेव्हा विषय निघाला तेव्हा कळालं की त्या दिवशी जेव्हा संक्रांतीची व्यंजन बनवायची होती तेव्हा आरती खूपच थकली होती आणि तिचे पायसुद्धा खूपच दुखत होते. त्या दिवशी देवकीताई आरतीच्या घरी आल्या होत्या. त्यांनी संपूर्ण दिवस आरतीची मदत केली. दुसऱ्या दिवशी परत सीमाच्या पोटात दुखू लागलं आणि तिला उठवतच नव्हतं. राजूने तिच्यासाठी कॉफी बनवली आणि जाता जाता काकांच्या दुकानात घरी काहीतरी नाश्ता पाठवण्यासाठी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी देवकीताईंचा मंदिरातून फोन आला. त्या सकाळी सकाळी दररोज मंदिरात जात असायच्या आणि जवळपास 10 वाजेपर्यंत घरी येत. असं आज त्यांनी फोन करून सीमाला म्हणाल्या की त्या आरतीच्या घरी जात आहेत, त्यामुळे त्यांना यायला उशीर होईल. इथे राजूने फोनची काळजी न करता सीमाला तयार व्हायला सांगितलं. खरं तर तिलाही त्रास होत होता आणि तिच्याकडून जास्त कामंसुद्धा होत नव्हती. कसं तरी तिने तिचे कपडे बदलले आणि दोघेही घरातून निघाले. सोनूसाठी राजू बॅगमध्ये बिस्किटं भरू लागला. संध्याकाळी घरी येण्यासाठी उशीर झाला. संध्याकाळी जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा सासूबाई रागाने लालबुंद झाल्या होत्या आणि असं वाटत होतं की आजसुद्धा काही तर खरं नाही. काय झालं तुझ्या पोटात? खूप दुखत आहे का? आज फिरून आल्यानंतर सर्व काही वेदना संपल्या असतील ना? अशा प्रकारे त्यांनी अगदी स्पष्टपणे प्रश्न विचारला. याआधी राजू काही बोलणार, सीमाने त्याचा जोरात हात पकडला आणि उत्तर देत म्हणाली, आई, खूपच वेदना होत होत्या म्हणूनच आम्ही बाहेर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आता तुम्हाला तर फक्त ताईची काळजी वाटते. त्यांचे पाय दुखत होते तर तुम्ही त्यांची साफसफाई करण्यासाठी गेलात. सणांमध्ये तुम्हाला तिचा थकवा लगेचच जाणवला. त्यांचा 5 वर्षाचा मुलगा तुम्हाला खूप लहान वाटतो, पण मी 2 ठिकाणचे स्वयंपाक बनवून सुद्धा तुमच्या हिशोबाने खूपच थकते. आज त्यांना जरासा ताप काय आला, तुम्ही त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेलात, कारण त्यांचे सासू सासरे त्यांच्या इथे आले आहेत आणि त्यांना काहीही माहीत नाही आणि असं वागता की जणू भाऊजींना काही येतच नाही, जणू काही सर्वजण तुमच्यावरच अवलंबून आहेत. मग तुम्हाला माझ्या वेदना समजून घेण्यासाठी कुठे वेळ आहे? तुम्हाला तर गोष्टी लपवण्यापासून फुरसत नाही. पण या गोष्टी तर तुम्ही कबूल करणार नाही की वेदना या फक्त तुमच्या मुलीला होतात, मला काहीच होत नाही. यामुळे मी काल सांगून हॉस्पिटलमध्ये माझी अपॉइंटमेंट घेतली आणि आज आम्ही चेकअप करण्यासाठीच गेलो. म्हणजेच माझी तब्येत लवकरात लवकर बरी होईल. तसंही या घरात काम करून काहीच उपयोग नाही, कारण माझ्या कामाची किंमत कोणालाच नाही. आज सीमाने सासूबाईंच्या शब्दात उत्तर दिलं. अरे राजीव, काय जादू केली आहे? ही तर बोलतच चालली आहे आणि तू गपचूप बघत उभा आहेस. आता जावई घरात नाही तर अशात बिचारी आरतीला कोण बघणार? मी पूर्ण दिवस सोनूला सांभाळते, हे हिला दिसत नाही का? आणि आरतीला जराशी काही मदत केली गेली
करायला गेली तर हिला लगेचच त्या गोष्टी टोचल्या आणि तू गपचूप तिच्या गोष्टी ऐकत आहेस, असं देवकीताई अगदी रागानेच म्हणाल्या. आणि तेव्हा राजू म्हणाला, बस झालं आई, मी गप्प होतो की कदाचित आज सीमाच्या बोलण्याने तुला समजेल, पण तुला तर कदाचित समजूनच घ्यायचं नाही. आज सकाळी आरतीताईचा फोन आला होता. तिला तर फक्त साधा हलका ताप आला होता आणि ती डॉक्टरांकडे जातही होती. आता ती लहान मुलगी तर नाही ना, जी कुठेतरी हरवून जाईल. आणि तिचे सासू सासरे तर होतेच तिच्यासोबत जाण्यासाठी, पण तरीसुद्धा तुला सीमाच्या वेदना दिसल्या नाहीत. त्या दिवशी सुद्धा सीमाला माहीत होतं आणि तिने ऐकलंही होतं. जेव्हा तू आरतीताईसोबत फोनवर बोलत होतीस, ती तुला बोलत होती की तिच्या पायात वेदना होत आहेत आणि अंश तिला त्रास देत आहे, पण ही काहीच बोलली नाही. तू एकदाही विचार केला नाही की दिवसभर काम करता करता सीमा सोनूला कशी सांभाळेल. आणि आज तू म्हणत आहेस की दिवसभर सोनूला सांभाळतेस. यासाठी आजपासून मी सोनूला एक डे केअर पाहिला आहे. आता सकाळी जाताना मी त्याला देऊन जाईल आणि संध्याकाळी येताना त्यांना घेऊन येईल. आणि आता तुझ्याकडे काम होत नाही तर काही दिवस आरतीताईच्याच घरी निघून जा, कारण डॉक्टरांनी सीमाला आराम करण्यासाठी सांगितलं आहे. तिच्यात रक्ताची कमतरता आणि तिच्या गर्भपिशवीत इन्फेक्शन झालं आहे, त्यामुळे ती काही दिवस काम करू शकणार नाही. राजीवचं असं ऐकताच देवकीताई स्तब्ध झाल्या, कारण आज मुलाने इतकी मोठी गोष्ट केली होती. अरे पण डे केअर का? किती खर्च होईल? मी त्याला बघत तर आहे ना, असं म्हणत त्या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यावर राजू म्हणाला, नाही आई, ती लोक बघून घेतील, थोडे पैसे जातील पण जबाबदारीने काम करतील आणि सोनूसुद्धा थोडंसं त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकेल. सोबतच तुला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी वेळही मिळेल. तू आमच्यामुळे बांधून राहिली जाणार नाहीस. सध्या तर सीमाला आरामाची गरज आहे. मी तिला घेऊन खोलीत जाऊ का? असं म्हणत राजू सीमाला खोलीत घेऊन गेला आणि झोपी लावलं. चहा बनवण्यासाठी आता त्याने चहा बनवला आणि एक कप देवकीताईंच्या हातात दिला आणि म्हणाला, आई तू जेवणाची काळजी करू नकोस, मी टिफिन मागवला आहे. असं म्हणत तो खोलीत निघून गेला. देवकीताईंना आज आपल्या चतुराईचा पश्चाताप होत होता आणि त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या की जर सुनेची थोडीफार मदत आणि काळजी घेतली असती तर आज मी माझा मुलगा गमावला नसता. आता सोनू तर घरी नसतो आणि सीमा तिच्या खोलीत असते. तिसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या राजूच्या खोलीत चहा घेऊन पोहोचल्या. बाळा, आता तर सोनूची जबाबदारी नाही आणि तुझे बाबासुद्धा नाहीत, त्यामुळेच काही कामही नाहीत. आरतीसुद्धा बरी आहे. मग तू टिफिन घेण्यासाठी नकार दे. फक्त स्वयंपाकाची गोष्ट आहे तर मी ते बनवेन आणि सीमाला चेकअपला केव्हा घेऊन जायचं आहे ते मला सांग, मी तिला घेऊन जाईन. असं म्हणत त्या स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करण्यासाठी निघून गेल्या. तर मित्रांनो, आपली मुलगी त्या शहरात असली तर वारंवार तिचीच मदत करणं किंवा तिच्याच वेदना समजून घेणं हे चुकीचं आहे. आणि तेही स्वतःच्या सुनेला कामाला लावून. जर त्यांनी सुनेला मदत केली असती तर आज त्यांचा मुलगा त्यांना इतकं बोलून दुखवलं नसतं. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया जरूर. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.